थांबा. माझ्या विठुरायाने मला सूड घ्यायला नाही, माफ करायला शिकवलंय. तुमच्या जीवावर बेतेल अशी शिक्षा मी तुम्हाला नाही होऊ देणार. हो, पण ज्या बाप्पाचा तुम्ही अपमान केलात ना, त्याची माफी मागा. बाप्पा, मी जे काही वागले त्यासाठी आय एम सॉरी. परत नाही वागणार असं. प्लीज मला माफ कर. तारा मॅडम, तुम्ही चूक केलीच आहेत, पण बाप्पाचं म्हणणं खूप मोठं आहे. तो सगळ्यांना माफ करतो. सावली, खरं तर तुझं मन खूप मोठं आहे. झालं? बाप्पाची माफी मागून झाली असेल तर आता या पोरीची माफी माग. सॉरी म्हण तिला. सावलीची मी. चल. आय एम सॉरी सावली. झालं? असं नाही. खाली वाक, तिच्या पायाला हात लाव आणि माफी माग तिची. नाही तिलोत्तमा मॅडम, ह्याची काहीच. कम ऑन तारा, चला. आय एम सॉरी सावली. मला तुझ्या पायाशी वाकायला लावलंस ना, आता तू बघ, याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी कारस्थानी मूर्ख सावली. तिची लायकी नसताना माझ्याशी बरोबरी करायचा प्रयत्न करते ती, आणि दरवेळेस माझ्यावर वरचढ ठरते. मला दिसताना चित्र वेगळंच दिसतंय तारा. मला हे दिसतंय की तू तिच्याशी बरोबरी करायला जातेस. तुला तिच्यातलं चांगुलपणा दिसत नाही, तिचं कधी कौतुक वाटत नाही. तुला वाटतं माझं कौतुक? हा, बघावा तेव्हा तुझ्या तोंडी देखील फक्त सावलीच नाव असतं. नुसतं सावली सावली सावली. मला तिच्या गुणांचं कौतुक वाटतं. आत्ताच बघ ना, तू इतकी मोठी चूक केलीस. चूक काय, तू क्राईम केलास. तिला तोंडघशी पडायच्या नादात स्वतः तोंडघशी पडलीस, तरी तिने हे सगळं जाणून तुला माफ केलं. बघितलंस ना? मग काय उपकार केले तिने माझ्यावर? हा, आणि हेच म्हणत होते मी, तू ना कायम तिचीच बाजू घेऊन बोलत असतोस. अरे मी बायको आहे ना तुझी, आपलं लव्ह मॅरेज झालंय, कधीतरी माझी सुद्धा बाजू घे ना. मला आवडेल तुझी बाजू घ्यायला, पण तसं काहीतरी कर ना की मी तुझी बाजू घेईन. काहीतरी कर म्हणजे काय करू? सावली वहिनीकडे लक्ष देण्यापेक्षा गाण्यावर लक्ष दे. तुझं करिअर येते ते मी बघेन, तू तुझं काम कर. अरे बस, मला ना भांडायला नाही आवडत, पण लग्न झाल्यापासून प्रेम करायच्या जागी आपण फक्त भांडणच करतोय. तूच भांडतोस. या भांडणाची जबाबदारी पूर्णपणे तुझी आहे तारा. काय गरज होती जे केलंस ते करायची, आणि मला विचारलंस ते करायच्या आधी? तुला विचारलं? तुझ्या परमिशनची गरज नाहीये मला काही करण्यासाठी, कळलं का? आणि मी सापडले ना ते या तू दिलेल्या कानातल्यांमुळे. तो हे कानातले ना तुझ्याकडेच ठेव, कळलं? तारा, सोहम, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मलाही तुझ्याशी बोलायचं नाहीये.
तुझं खूप कौतुक वाटतं मला सावली. तुझं मन खूप मोठं आहे. कौतुक काय करायचंय त्यात? माझ्यावर जे संस्कार केले आहेत तसंच वागले मी. कसं जमतं तुला हे? काय कसं जमतं? हे साधेपणा. ते कसं आहे ना सारंग सर, हं. तुम्ही माझ्या सोबत असलात ना की माझ्यातला साधेपणा आपोआप बाहेर येतो, कारण तुम्ही वागताच तसे. आज प्रेम ओतू चाललंय वाटतं. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आणि हो, मला तुम्हाला म्हणायचंय, आणि हे का म्हणायचंय? कारण आज सगळ्यांसमोर तुम्ही मी निर्दोष असल्याचं सिद्ध केलं. अगं निर्दोष होतीस तू. मी फक्त ते सांगितलं लोकांना. हो, पण तरी तुमचा इतका विश्वास आहे माझ्यावर. हा, तो आधीपासूनच आहे. सारंग सर, तुमच्याकडे माझ्या प्रत्येक शब्दाला उत्तर असतं ना. कसं आहे ना सावली मॅडम, ते ना मी तुमच्याकडून शिकलोय बघा. बघितलं, आता पण तेच. पण सारंग सर, तिलोत्तमा मॅडमने तारा मॅडमला माझ्या पाय पडून माफी मागायला सांगितली ना, ते व्हायला नको होतं. मी ओळखते तारा मॅडमला, मला माहिती आहे त्या कशा आहेत. त्या ही सगळी गोष्ट मनात ठेवतील, राग करतील आणि पुन्हा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा ती पकडली जाईल, पुन्हा तिला शिक्षा होईल. आपण या निसर्गाला जे देतो ना तेच आपल्याकडे परत येतं सावली. व्हॉट यू गिव्ह यू गेट. किती छान बोलता तुम्ही. तुला कूल म्हणायचंय का? कूल म्हणजे? कूल नाही माहिती? थांब सांगतो. अहो, ऐका ना, ऐकतोच आहे मी तुझं. जशी मी तुमची सावली आहे, तुम्ही पण माझी सावली आहात. मला कधीच सोडून जाऊ नका. आणि आपल्या दोघांच्या जोडीला कोणाचीच नजर लागायला नको. जर मी सावली आहे ना, तर मग मी सावलीसारखं हे असं करतो. आता दुष्ट नाही लागणार आपल्याला.